मित्रांनो वासरू बघा, जवळजवळ एक वर्षाचं वासरू आहे आणि आज भरपूर स्पीड लावलेला गाडीला आणि आज विंगच्या मैदानामध्ये 2 नंबर केलेले आहे त्यानं. कुठलं वासरू आहे? लय स्पीड आहे वासराला. आपला निलेश कदम विसापूर कार्तिक बैलाचा मालक हिंद केसरी आपला कार्तिक पळतो आता तो त्याचा मालक. त्यांनी आता 2 वासरं घेतली ती. त्यातला हा माऊली पहिलं मैदान आपलं हे गणवटवाडीत झालं. आपलं सरकार सुनील मोरे पेडगाव त्यांच्या रेहमान बरोबर पाहिला. पहिलंच मैदान त्यावेळेला पहिल्या मैदानात राहिला 3 नंबर केला आणि आज त्याचं दुसरं मैदान आज 2 नंबर केला. तसा आज नंबर केला असता जरा खाली जोला झाला गाडीला त्यामुळे थोड्यात 2 नंबर झाला. पण नशीब ते गुलाल तर राहिला तेच आमचं नशीब चांगलं. या वासराचं शरीर बघितलं कुठल्या बैलाची आठवण होती? जीवन ड्रायव्हरच्या बैलाची आठवण होती. वासराचं फाउंडेशन सेम तसं आहे. उंची हाईट त्या पद्धतीची आहे. बाल्याचं आम्हाला आठवतं याला बघितल्यावर. मित्रांनो बघा, कमी वेळेत जास्त नाव करेल वासरू, कारण आज 2 नंबर केलेले आहे त्यानं. त्याच्या हयातीतलं दुसरंच मैदान म्हणजे त्याच्या आयुष्यातलं दुसरंच मैदान आजचं. आजचा दुसरा नंबर त्याचा आणि त्या दिवशीचा 3 नंबर म्हणजे काढल्यापासून राहिलाच तो. म्हणजे भविष्य त्याचं उज्ज्वल स्टार दिसतोय. आम्ही त्याचा एक फेरा काढला तिथं एका फेऱ्यावर आणला इथं त्याला आम्ही. एका फेऱ्यावर शेटने घेतला आपलं निलेश शेटनं आणि त्याच्या एका फेऱ्यावर आम्ही नियोजन केलं आणि पहिल्याच मैदानात राहिला तेव्हा 3 नंबर केला. त्यानंतर एक 10-12 दिवसात आम्ही गॅप दिला. त्याच्यानंतर सगळ्यांचा निर्णय झाला पळवायचा का, तर सगळ्यांनी डिसिजन घेतला विंगच्या मैदानात पळवूया. तर पळवूया तर बैल नव्हता. मग अचानक काय केलं, शेटने रात्री तो बैल बोलावला. तो पण जालना येवला. ती शर्ट आमचं या त्यांनी रात्री बैल घेऊन आलं ती आणि अचानक आम्हाला पायरा नाही झाला. त्यांच्या बरोबर रात्री पळालो आम्ही म्हणजे घरचीच गाडी. त्यात 2 नंबर केला. आता ह्या वासराचा पळ बघितलं कुठला बैल आत्ताचा वाटतोय की ह्या बैला पळ वासून? शिरसोडीच्या रायफलगत सेम त्याच्या फाउंडेशन आहे सगळं. तसा जर आगा एक फेरा बैल वाटतो. खोंड पहिला फेरा कमी काढतोय, दुसरा फेरा जास्त काढतोय, तिसरा फेरा त्यापेक्षा जास्त चावण काढतोय. हा तर राग आहे चांगला, त्याला उभाच राहत नाही खाली तिसऱ्या फेऱ्याला. आता मित्रांनो त्याचं पायाचं फाउंडेशन बघितलं तर त्यांनी जसं सांगितलं सेम शिरसोडीच्या रायफलगत आहे. कारण घोड्यागत पाय आहे मागचं. त्या घोड्यागत पाय असणाऱ्या बैलांचं त्यांनी शिरसोडच्या रायफलच्या आपण भरपूर मुलाखती प्लस पॉइंट आहे पाळण्यासाठी पुढच्या रानात. पावर लागते ना बैलाला, म्हणजे जम्पिंगला फरक पडतोय बैलाचा खूप. बघा तुम्ही जम्प टाकताना फरक पडतोय. पूर्ण अशी बॉडी उचलून पडते बैलाची. व्हायचं बाकी बैलांना पाहण्यात असं पाहण्यात फरक वाटतोय वासरात जरा. आता सागर ही किती दिवसातून काढते तो वासरू? आम्ही 15 दिवसाचा गॅप काढतो. 15 दिवसाचा गॅप त्याला. आता 20 दिवस काढायचं नाही त्याला. आता 20 दिवसांनीच काढायचं. 15-20 दिवसांनी डायरेक्ट गॅपवरच. असा दाट नाही हाणायचा, आपला हाय म्हणून हाणायचा नाही. कार्तिक पण आम्ही 1 महिना त्याला तर महिना गॅप असायचा. त्याला पण गॅपवरच काढायचा. दुसरा आला की त्याला पहिलेच मैदान आम्ही काढला आपल्या फॉर्च्युनरला. गट काढला तर सीमेला जरा प्रॉब्लेम झाला आणि मग कोरेगाव मध्ये काढला. त्या दिवशी घरचीच गाडी काढली वादन ती. मग ती 1 नंबर केला त्या दिवशी कार्तिकनं. आता कार्तिक बघू पुढं नियोजन. आता जी बैल टॉप 10 मध्ये येते ते मला वाटतं ही वासरू टॉप 10 मध्ये पुढे भविष्यात राहील. कारण एवढ्या कमी कालावधीत तर सहजी गुलाल भेटत नाही. आज त्यानं पहिल्या मैदानात 3 नंबर, दुसऱ्या मैदानात 2 नंबर केला. आमचं शेट आहेत ना नियोजन करायला म्हणजे मागं सरकत नाही ती. त्यामुळे 1 नंबर मधला बैल असतोच याला. असा हलका बिलका बैल कधीच नसतो. बैल चांगला टाकायचं तर मैदानात काढते ते वासरू. वासरच काढत नाहीत घरनं. प्रत्येक बैलाचं कार्तिकचं पण तीच आणि ह्याचं पण तीच त्याचं पण तीच 1 नंबर मधला बैल असेल तरच बाहेर, नाहीतर बाहेर नसते ती वासरं. जेव्हा आपली पात्रता बघायची त्या परीनेच आपण पळवतो त्याला. असं नाही बाबा हाय आज बैल मोकळा आहे म्हणून चला घेऊन याला शब्द दिला म्हणून चला, तसं नाही बाबा. एक मैदान बांधून ठेवील पण पायरा जर चांगला असेल टॉपचा तरच त्याला बाहेर, नाहीतर त्याला बाहेर नाही. तसा बाहेर नाही काढायचा. आपल्याला वाटलं काहीतरी घडणार आहे तर बाहेर काढायचं, नाहीतर काय त्याचा अर्थच नाही बाहेर काढण्यात. उगाच जावा तिथं प्रवेश फी भरा, गाडी भाडे भरा, बाकी नाव खराब करा. काय त्यापेक्षा घरी बांधून राहिलेलं भले तर घरी बसून खाल्लं तरी काय नाही हरकत. बघा मित्रांनो, असं सगळ्या गोष्टी आहेत त्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष द्यायला लागते. तुमचं काय सहकार्य असते वासरासोबत? नाही, वासुरात आपल्या घरी आहे. शेट आणि आपल्या वडिलांच्यात घेतले अजित सावंत दोघात. आपण बैल सगळी जालन्यातनं आणली ती. आता हे 4था बैल आहे. 4ही सुद्धा बैल पळते ती. हा पण बैल आता आला इंद्रा पळाला.
तो पण आता कालच बैल आलाय. कसं काय होत होतं, पहिला अडचण येत होती म्हणजे कार्तिक द्या तुम्हाला दुसरं मैदान लगेच हो बैल देतो. ज्यांना फोन लावला त्यांनी सगळी तीच म्हणायची आणि बैलाचं पुढचं नियोजन झालेलं त्यामुळे नियोजनच आजचं होत नव्हतं. मग आम्ही कालच म्हणलं की बैल बोलावंच लागेल नाशिकमधनं. मग आपला मित्र आहे ती धनंजय वाघ म्हणून आणि मोहित कापसे त्यांचा वादळ आहे. मग त्यांनी नियोजन केलं आणि आज बोलावला बैल आणि आज गाडी फायनल राहिली. सगळ्यात मोलाचं सहकार्य म्हणजे आपले सागर कारभार, निखिल यादव, पांडा अण्णा. आपल्याला सोडण्यापासून काहीच अडचण आज येऊन दिली नाही. आम्ही फक्त आज 14 जण आलो आहे. जरा पोरांची अडचण होती, कोण नव्हतं. सगळं आज तिघांनी नियोजन लावलं आणि 3 बैल होती तरी पण काय अडचण आणून दिली नाही. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की वासरू ही भविष्यातला स्टार बनेल आणि कायम असा आज गुलाल मिळवेल. धन्यवाद. हो, तुमचं पण धन्यवाद. तुम्ही आमची म्हणजे मुलाखत घेतली त्याबद्दल.